मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट 11 फेब्रुवारी पासून तब्बल 6 महिन्यांसाठी बंद असणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येते। कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले। या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट हा 11 फेब्रुवारी पासून 6 महिने बंद ठेवण्यात येणार आहे। यावेळेला वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी MSRDC कडून देखील खबरदारी घेण्यात आली। या संदर्भात कळंबोली जंक्शनचे प्रकल्प अभियंता ऋषिकेश कोरडे यांनी अधिक माहिती दिली, पाहूयात। NHAI आणि MSIDCच्या दोघांच्या अथक परिश्रमानंतर आता कळंबोली जंक्शनला सिग्नल फ्री करण्यासाठी कळंबोली जंक्शनला आपण 8 ट्रॅम्प्स आणि 1 अंडरपास याची प्रोव्हिजन करून घेतली आहे। सदरचं प्रोजेक्ट आपल्याला 24 डिसेंबर 2024 रोजी आपलं अपॉइंटमेंट डेट रिसीव्ह झाली आहे। त्याचं काम आपण आता एकदम हाय प्रायोरिटीवरती सुरू केलेलं आहे। ते सुरू करण्यासाठी 8 रॅम्प पैकी आपण पहिल्या प्रायोरिटीमध्ये 4 रॅम्प्स करतोय। आर्म नंबर 1, आर्म नंबर 2, आर्म नंबर 3 आणि आर्म नंबर 6। सदरच्या कामासाठी आपण आता पनवेलवरती उतरणारा रॅम्प हा बंद करून घेत आहे 6 महिन्यांचा। तो रॅम्प उतरून ज्या गाड्या पनवेल आणि उरण भागाकडे जाणार होत्या त्यांच्यासाठी आपण पळसपे फाट्याचा वापर करण्याची विनंती करत आहोत। पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी त्यांनी पळसपे फाट्या मार्गे उरण आणि पनवेलकडे जाण्याचा मार्गाचा उपयोग करावा। पुढे ज्या गाड्या आपल्या शिळफाटा आणि मुंब्र्याकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात यावा, ही आमची नम्र विनंती आहे। हा मार्गाचे परिवर्तन जे आहे पहिल्या फेजसाठी 6 महिन्यांकरिता असेल। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अधिसूचनांचा सायनेजेसचा वेळोवेळी वापर केलेला आहे। लोकांना इन्व्हनिन्स करण्यासाठी आमचं खरंच आम्ही समर्थ आहोत, पण हे आता पब्लिकच्या दृष्टीने महत्त्वाचं काम आहे। हा प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे, हा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा।